रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी शुभम नामदेव काळुखे. सर्व शेतकरी बांधवांचे रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. शेतकरी बांधवांनो, हा जो तुम्ही प्लॉट बघत आहे, ह्या प्लॉटला सुरुवातीपासून म्हणजे रेस्ट पिरियड पासून पूर्णपणे रामा ॲग्रोटेकची उत्पादने वापरली आहेत. तुम्ही बघताय फळाची साईज, शायनिंग, झाडाची कॅनोपी, ह्या सर्व गोष्टी फक्त रामा ॲग्रोटेकच्या ओरिजिनल प्रोडक्टमुळे शक्य झालेल्या आहेत. सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आणि यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी ह्या बागेचे नियोजन आणि आपले शेड्यूल कशा पद्धतीने फॉलो केलेले आहे. नमस्कार. तुमची शेतकरी बांधवांना ओळख करून द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव संजय रामदास नाळे, गाव विडणी आहे. आपला प्लॉट 1 एकराचा आहे, 450 झाडांचा. तरी आपण जो हा प्लॉट पाहत आहात, हा प्लॉट आपला आता 5व्या बहाराचा प्लॉट आहे. गेले 1-2 वर्षापासून या बागेवरती तेलकटाचा प्रादुर्भाव खूप जास्त होता. तर शेतकरी मित्रांनो, गेले आपण 8-10 वर्षे डाळिंब शेती करत आहोत. तर आपण जी जमीन पाहत आहात, एकदम निव्वळ चोपन चुनखडीत जमीन आहे. एकदम चोपन चुनखडीत जमीन आहे. तरी पण आपण ह्या शेतीमध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी डाळिंब लागवड करण्याचा निर्णय घेतला. गेल्या 2 वर्षापूर्वी उत्पादन ज्यादा भेटलं, परंतु गेले 2 वर्ष झालं तेलकटाचा प्रादुर्भाव जास्त जाणवत आहे या प्लॉटवरती. तरी गेल्या 2 वर्षापूर्वी या बागवरती तेलाचा प्रादुर्भाव जास्त जाणवत होता. 2 वर्ष डाळिंबाचे नुकसान पण आपले ज्यादा झालं गेलं. मग त्याच्यानंतर विचार केला की हे डाळिंब शेती काय आपल्याला परवडणार नाही. परंतु यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहता पाहता रामा ॲग्रोटेक कंपनीबद्दल माहिती भेटली व माहिती भेटल्यानंतर बराच विचार केला व त्याच्यानंतर आपण एक विचार केला की प्लॉट आपला हा रामा ॲग्रोटेकचा शेड्यूल पूर्णपणे फॉलो करायचं व हा प्लॉट सक्सेस करायचा. तरी सुरुवातीला आपण बरेचसे यूट्यूबवरती बघतो, ऑर्गॅनिक सेंद्रिय बऱ्याचशा कंपन्या आहेत. मग धाडस करणे हा पण एक निर्णय खूप मोठा मोलाचा होता. परंतु शेवटी आपण एक धाडस केलं की ह्या कंपनीवरती विश्वास ठेवून याच कंपनीचे आपण टोटल प्रोडक्ट वापरायचे व आपण हे रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट रेस्ट पिरियड पासून आतापर्यंत पूर्णपणे शेड्यूल फॉलो केलेला आहे. मला एक या बाबतीत या कंपनीबद्दल एक विशेष असं सांगायचं आहे की आपण संपर्क केल्यानंतर एक मुळीक सर म्हणून आहेत फलटण तालुक्यातले प्रतिनिधी, तर ते स्वतः ह्या प्लॉटवर ते सुरुवातीला आले व त्याच्यानंतर सतत 1 महिन्याला 1-2 महिन्याला विजिट सतत व्हायच्या व त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मोलाचे भेटले गेले. त्याचबरोबर मुळीक सरांच्या बरोबर आमच्या विडणी गावातले रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी शुभम काळुखे यांचा या बागेला सतत भेट असायची व त्यांचे मुळीक सरांच्या बरोबर येणं जाणं असायचं. पण त्यांची वैयक्तिक भेट असायची व सतत आपल्याला मार्गदर्शन या प्रोडक्ट विषयी असायचं की आपलं झाडाला माल किती आहे, आतून सारा काडीला माल लागलेला आहे, शेंड्यापर्यंत आहे आणि याची आता सध्या साईज पण चांगली झालेली आहे. 6 महिन्याचा प्लॉट आहे, अजून हार्वेस्टिंग व्हायला 1 महिना बाकी आहे. पण अपेक्षित साईज वगैरे झालेला आहे, कलर चांगले आहे, चमक चांगली आहे. तर माझं एक शेतकरी बांधवांना सांगणं आहे की माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर डाळिंब शेतीकडे शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होतं. परंतु तसं न करता हार्वेस्टिंग झाल्यापासून त्या बागेवरती काम करणे गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या बहाराच्या वेळेस त्या बागेत स्टोरेज भरपूर भेटलं जातं व माल सेटिंग व्हायला काही अडचण येत नाही. तर आपल्याला एवढं सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो, आपण जो ह्या प्लॉटला जे रामा ॲग्रोटेकचं तेल्यासाठी निमकरंज व भीमसेन कापुरा हा प्रति 8-10 दिवसात हात घेतलेला आहे व त्याच्यानंतर ड्रिपसाठी आपण सुरुवातीला बाय समृद्धी, डाळिंब स्पेशल व सृष्टी आणि आता हे कंटिन्यू तेच चालू आहे. तर याला आपण कोणत्याही रासायनिक खताचा डोस दिलेला नाही व कोणतेही केमिकल अजिबात कसली 1 रुपया दिले गेलेला नाही. तर शेतकरी मित्रांनो, एक सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचा हा एक गैरसमज आहे की डाळिंब शेतीला ही आतोनात रासायनिक खत किंवा ड्रिपचं लिक्विड खत दिल्याशिवाय प्लॉट सक्सेस होत नाही. पण त्याच्यासाठी आपल्या समोर एक उदाहरण आहे की आपण याला कोणतंही रासायनिक खत दिलेलं नाही किंवा केमिकल कोणतंही सोडलेलं नाही. केवळ आणि केवळ फक्त रामा ॲग्रोटेकच्या खतावरती उत्पादन त्यांच्या उत्पादनामुळे ही बाग आपली आता ही सक्सेस झालेली आहे. तर आपण एकच सांगतो की आपली जमीन सुद्धा त्याला एक नाही, तरी पण आपण हा प्लॉट या ठिकाणी सक्सेस करत आहोत.
शेवटी माझं एक शेतकऱ्यांना सांगणं आहे की आपण स्वतः शेतीत लक्ष काळजीपूर्वक दिलं पाहिजे. सतत बागेत लक्ष देऊन बारकाईने सर्व लक्ष दिलं पाहिजे. कोणता रोगाचा प्रादुर्भाव आहे का, मुळी चालू आहे का, झाड ट्रेसमध्ये गेलं आहे का, हे सुद्धा पाहणे खूप गरजेचं आहे. तर आता आपल्याला तर संपूर्ण ह्या फळाविषयी, बागविषयी, जमिनीविषयी सर्व मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपण ह्याला बाह्यसृष्टी असेल, समृद्धी असेल किंवा निमकरंज असेल, याचा संपूर्ण उत्पादनाचा वापर केलेला आहे. तर बाह्यसृष्टी समृद्धीचे आपण 5-6 डोस दिले गेले आहेत. तर त्याचा रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहेच. निमकरण साईज तर सध्या साईज ही 300-350-400 ग्रॅम पर्यंत गेलेली आहे डाळिंबाची. आणि निमकरणचा पण आपल्याला तेलासाठी एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या उत्पादन खर्चात जो खर्च, आमाप जो खर्च व्हायचा, त्याच्यात एक 40% बचत झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे जमिनीचा पोत सुधारला गेलेला आहे. दुसरं एक सांगू इच्छितो की झाड ट्रेस मध्ये गेलेलं नाही. झाडाची कॅनॉपी साईज, फळाची चमक, साईज एकदम चांगली व्यवस्थित भेटली गेली आहे. तर साधारण याला एक आपण 20-25 दिवसात माल हार्वेस्टिंग साठी येणार आहे आपला. आपण बघू शकतो की रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनामुळे एकदम झाडं फळांनी लगडली गेली आहेत. तर रिझल्ट आपल्या समोरच आहे. तर आपल्याला हे रामा ॲग्रोटेकची उत्पादन वापरायला काही अडचण नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टमुळे हे सर्व बाग शक्य झाले आहे, हे उत्पादन शक्य झाले आहे. आणि ही कमाल फक्त रामा ॲग्रोटेकच्या ओरिजिनल प्रोडक्टमुळेच आहे. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने बाग आणायचा असेल तर अवश्य रामा ॲग्रोटेकची सर्व उत्पादने तुम्ही वापरू शकता. सर, तुम्ही वापरलं रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आणि त्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल रामा ॲग्रोटेक परिवाराकडून आपले आभार. तुम्ही सुद्धा रामा ॲग्रोटेक कंपनीची आपल्याला वारंवार माहिती दिली, तसं प्लॉट व्हिजिट दिली आणि योग्य ते मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून लाभलं गेलं, याबद्दल तुमचे धन्यवाद.